इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायची गरज काय? मला खरंच गरज आहे रिटर्न फाईल करायची? मी इन्कम टॅक्सला जर ते ट्रान्झॅक्शन दाखवतच नाही किंवा रिटर्नच फाईल करत नाही तर मला काय कुठली नोटीस आहे? बरेचसे असे प्रश्न बरेच लोकांना पडलेले आहेत. एक छोटंसं उदाहरण द्यायला गेलं तर एखादा रमेश नावाचा माणूस आहे, हा एखाद्या कुठल्या तरी गावात राहतो. त्याच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन तर खूप चांगले होतात आहे बँकेमध्ये. म्हणजे समजा त्याचं एखादं किराणा मालाचं दुकान असेल, त्याच्या अकाउंटला बरेचसे ट्रान्झॅक्शन्स होतात आहे, पैसे येतात जातात, पण त्याला आहे ना इन्कम टॅक्स रिटर्नच्या बाबतीतलं माहिती नाही आहे. तो काय बोलतोय, मी जर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलंच नाही तर गव्हर्नमेंटला कसं माहिती पडणार? मित्रांनो, आताच्या घडीला गव्हर्नमेंट म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमची इत्तमभूत सगळीच माहिती आहे. तुम्ही कुठे जाता, कुठे राहता, कशा पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हल करता, ज्या पद्धतीने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालेले आहेत, तुमच्या प्रत्येक गोष्टीची इत्तमभूत माहिती ही डिपार्टमेंटला पोचलेली असते. जर एखाद्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये 2 लाखापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन जर झाले तर ती बँक, ज्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन झाले, ती बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्या व्यक्तीचे डिटेल्स देते. त्याच्यामुळे जर त्या गैरसमजात असाल की मला रिटर्न फाईल करायची गरजच नाही आणि मी जर नाही फाईल केलं तर मला काय माहिती पडणार नाही, तर असं काही नाही. तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेमला सामोरे जाऊ शकता.